नमस्कार. महाराष्ट्र राज्य सरकारने महिलांसाठी एक मोठी घोषणा केली आहे. आजपासून मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना अंतर्गत महिलांना मोफत गॅस सिलेंडर मिळायला सुरुवात झाली आहे. हे सिलेंडर त्या महिलांना मिळणार आहेत ज्यांचं गॅस कनेक्शन त्यांच्या नावावर आहे. या योजनेचा मुख्य उद्देश महिलांना स्वयंपाकघराच्या खर्चात दिलासा देऊन त्यांना आर्थिक स्वावलंबनाच्या दिशेने मार्गदर्शन करणे आहे. मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना महिलांसाठी एक मोठं पाऊल. महाराष्ट्र सरकारच्या मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनाने महिलांच्या जीवनात एक नवीन वळण दिलं आहे. ही योजना महाराष्ट्रातील महिलांसाठी एक महत्त्वाची योजना आहे. खास करून वाढत्या महागाईमुळे सामान्य कुटुंबांची परिस्थिती बिकट झाली आहे. महिलांना या योजनेचा फायदा होणार आहे, जे त्यांच्या घराच्या स्वयंपाकघराच्या खर्चाला कमी करण्यास मदत करेल. या योजनेचे एक अनोखे वैशिष्ट्य म्हणजे महिलांना वर्षभरात 3 मोफत गॅस सिलेंडर मिळणार आहेत. या योजनेचे उद्दिष्टे आणि महत्त्व. मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना यामध्ये महिलांसाठी सशक्तीकरण आणि आर्थिक सहाय्याचा मुख्य उद्देश आहे. यामुळे महिलांना त्यांच्या कुटुंबांच्या विकासासाठी अधिक संधी मिळतील. योजनेचे प्रमुख उद्दिष्ट हे महिलांच्या नेतृत्वाखालील कुटुंबांना आर्थिक सहाय्य करणे हे आहे. यामुळे महिलांना स्वयंपाकघराच्या खर्चावर नियंत्रण ठेवण्याची संधी मिळेल. महिलांना यामध्ये दुहेरी लाभ मिळणार आहेत, कारण ही योजना मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेशी एकात्मिक करण्यात आलेली आहे. योजनेचा थेट फायदा त्या महिलांना होणार आहे ज्यांच्याकडे गॅस कनेक्शन आहे आणि त्यांचे नाव गॅस कनेक्शनवर आहे. योजनेच्या अंमलबजावणीसाठी राज्य सरकारने विविध पातळीवर काम करणारे प्रशासकीय यंत्रणा तयार केली आहे. योजना कशी कार्यान्वित होईल? महत्त्वाची बाब म्हणजे मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेअंतर्गत लाभ घेण्यासाठी काही ठराविक अटी आहेत. या अटीनुसार महिलांना मोफत गॅस सिलेंडर मिळण्यासाठी त्यांना काही मूलभूत पात्रता पूर्ण करणे आवश्यक आहे. पात्रता: गॅस कनेक्शन महिलाच्या नावावर असावे. योजना लागू होण्यासाठी गॅस कनेक्शन फक्त महिला व्यक्तीच्या नावावर असणे आवश्यक आहे. जर गॅस कनेक्शन पुरुषाच्या नावावर असेल तर त्या व्यक्तीस योजनेचा लाभ मिळणार नाही. प्रधानमंत्री उज्ज्वला योजना लाभार्थी. प्रधानमंत्री उज्ज्वला योजना जी गरीब कुटुंबांना स्वच्छ इंधन उपलब्ध करून देते, याच्या लाभार्थ्यांना या योजनेत प्राधान्य दिले जाईल. त्यामुळे उज्ज्वला योजनेतील लाभार्थी महिलांना या योजनेचा फायदा मिळण्याची शक्यता आहे. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना. महिलांना मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या अंतर्गत यापूर्वी लाभ मिळाल्यास त्या महिलांना या योजनेचा एकात्मिक फायदा मिळेल. आधार लिंक बँक खाते. लाभार्थी महिलांच्या नावावर आधार लिंक बँक खाते असणे अनिवार्य आहे. या खात्याच्या मदतीने आर्थिक व्यवहार सहजतेने पार पडू शकतात. प्रति रेशन कार्ड एक महिला लाभार्थी. प्रत्येक रेशन कार्डवर एकच महिला लाभार्थी असावी. यामुळे गोंधळ टाळता येईल आणि योग्य लाभार्थ्यापर्यंत योजना पोहोचवता येईल. कागदपत्रांची गरज. योजनेचा लाभ घेण्यासाठी महिलांना पुढील महत्त्वाची कागदपत्रे सादर करावी लागणार आहेत. आधार कार्ड, रेशन कार्ड, गॅस कनेक्शनच्या कागदपत्रांचे प्रमाणपत्र, बँक खाते पासबुक जे आधार लिंक असावे, उज्ज्वला योजनेचे प्रमाणपत्र जर लागू असेल तर. योजना नोंदणी करण्यासाठी सर्व कागदपत्रे अद्ययावत असावीत. अर्ज करणाऱ्या महिलांनी वेळेवर कागदपत्रांची पडताळणी करून अर्ज नोंदवावा. यासाठी ऑनलाईन प्रणाली उपलब्ध असेल. योजनेची अंमलबजावणी, आव्हाने आणि उपाय. मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेची यशस्वी अंमलबजावणी करणे सोपे काम नाही. त्यासाठी प्रशासनाने काही आव्हानांचा सामना केला आहे. डिजिटल साक्षरता. सर्व महिलांना योजनेची माहिती आणि अर्ज कसा करायचा हे समजावून सांगणे आवश्यक आहे. डिजिटल साक्षरतेच्या बाबतीत काही अडचणी असू शकतात, त्यामुळे महिलांना ऑनलाईन अर्ज कसा करायचा याबद्दलचे मार्गदर्शन देणे गरजेचे आहे. बँकिंग जागरूकता. महिलांना आधार लिंक बँक खाते तयार करणे आवश्यक आहे आणि त्यामुळे त्यांना थेट गॅस सिलेंडरच्या मदतीचा फायदा होईल. पण काही महिलांना बँकिंग प्रक्रियेची माहिती नाही. त्यासाठी बँकिंग साक्षरता वाढवण्याची गरज आहे. दुर्गम भागातील अडचणी. राज्याच्या दुर्गम आणि आदिवासी भागांमध्ये महिलांना योजनेचा लाभ मिळवण्यामध्ये अडचणी येऊ शकतात. सरकारने या भागात पोहोचण्यासाठी स्थानिक प्रशासन, स्वयंसेवी संस्था आणि गॅस वितरकांच्या मदतीने माहिती पसरवण्याचं लक्ष केंद्रित करणे आवश्यक आहे. सरकारी मार्गदर्शन आणि उपाय.
योजना अर्जासाठी सर्व कागदपत्रे योग्य प्रकारे आणि पद्धतीने सादर करावीत. अर्ज करण्यासाठी अधिकृत सरकारी वेबसाईट किंवा ॲपचा वापर करा. अधिकृत पोर्टलवरून अर्ज करणे आवश्यक आहे. योजनेच्या सर्व अपडेट्ससाठी आणि माहितीसाठी नियमितपणे सरकारी वेबसाईट तपासा. तसेच योजनेचे लक्ष्मण रेषेवर नेण्यासाठी राज्य सरकारने आवश्यक सेवा उपलब्ध करून दिल्या आहेत. या योजनेअंतर्गत अधिक माहिती घेण्यासाठी महिलांनी आपल्या नजीकच्या सरकारी कार्यालयात किंवा गॅस वितरकाकडे संपर्क साधावा. मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना महाराष्ट्रातील महिलांसाठी एक ऐतिहासिक पाऊल ठरू शकते. या योजनेमुळे महिलांना स्वयंपाकघराच्या खर्चात मोठा दिलासा मिळेल. योजनेची यशस्वी अंमलबजावणी केल्यास महिलांचे जीवनमान सुधारले जाईल आणि त्यांना आर्थिक स्वावलंबनाच्या दिशेने मार्गदर्शन मिळेल. महिलांनी या योजनेचा फायदा घेण्यासाठी आवश्यक कागदपत्रांची तयारी करून अधिकृत नोंदणी प्रक्रिया पूर्ण करणे गरजेचे आहे. मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना एक महत्त्वपूर्ण पाऊल आहे, जो महिलांच्या सशक्तीकरणासाठी मोठी भूमिका बजावणार आहे. धन्यवाद.